खराब डिश एंटीना आहे बघा, पूर्वी खूप खराब झालेला आहे तो. आपल्याला 20 रुपयात हा एंटीना तुम्हाला मी पूर्ण नवीन सारखा बनवून दाखवीन. तर मित्रांनो, हा एंटीना तुम्ही खराब झाला फेकू नका, याला पूर्ण साफ करून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा, पूर्वी खूप खराब झालेला आहे, याला परत साफ करून घ्यायचं आहे, नंतर तुम्हाला मी नवीन बनवून दाखवेन. तर मित्रांनो, आपण खराब डिश एंटीनाला साफ केलेला आहे पूर्ण. आणि इथे डिश एंटीना फाटला असल्यामुळे आपण इथे मित्रांनो एमसील लावलेला आहे. वरच्या बाजूला एमसीलचा आपण पातळ थर लावला आणि त्यावर फेविक्विक टाकलेला आहे, तर ते मजबूत झालेलं आहे. आणि पाठीमागून पण एमसील लावलेलं आहे मित्रांनो, पाठीमागून पण एमसील लावलेले आहेत आपण. तर मित्रांनो, आता डिश एंटीना आपला हा तयार झालेला आहे. तर याला मित्रांनो याला आपण पेंट करूया. आणि तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आपल्या डिश एंटीनाला कलर करून घेतलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो छानपैकी दिसून राहिला. तर आपल्याला याच्यावर अजून एक हात, आपल्याला कलरचा एक हात मारावा लागेल. तर बघा मित्रांनो, आपण आपल्या डिश एंटीनाला आता डबल कलर मारत आहोत. तर आपण लाल कलर आणि पिवळा कलर मिक्स करून मारत आहोत. तर मित्रांनो, मिक्स कलर आपला हा तिसरा कलर बनलेला आहे. तर तो कोणता कलर तयार होणार आहे हे तुम्ही मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. डिश एंटीना आपला फाटलेला होता, इथे आपण या जागेवर एमसील लावलेला आहे, एमसील लावलेला आहे मित्रांनो. आणि त्याच्यावर फेविक्विक सोडून आपण टाईट केलेला आहे. तर मित्रांनो, आता आपण आपल्या बघा आपण स्टँडवर फिट केलेला आहे त्याला. आणि हा आपला जुना एंटीना आहे, तुम्ही पाहू शकता. आणि LNBचा वायर पहा मित्रांनो, हा आपला वायर सेटअप बॉक्सला कनेक्ट आहेत. आणि मित्रांनो, आपल्याला टी व्हीवर सिग्नल क्वालिटी तुम्हाला दाखवतो मी आता, छान मिळत आहे मित्रांनो. डिश एंटीना असेल तर फेकू नका, त्याला रिपेअर करा शिका.